भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? गाव शिंगे पारगाव. आंबेगाव तालुका. हा, आंबेगाव तालुका. आता आंबेगाव तालुक्यामध्ये मध्यंतरी दूध भेसळीचं एक रॅकेट ओपन झालं. एक शेतकरी म्हणून, दूध गवळे म्हणून काय वाटतं तुम्हाला? हा ना, हे रॅकेट ओपन झाले की पकडले ते गुन्हेगाराचे, त्यांनी असं करा म्हटलं. त्याच्यामध्ये आता वळसे पाटील पण ट्रोल होतात किंवा त्यांचे कार्यकर्ते. तुम्हाला काय वाटतं? नाही, साहेबाचं काम चांगलंय. गावच्या साहेबाच्या नावाखाली यांनी जरा खराबच नाव केलं. जबाबदार कोण? जबाबदार आता हेच जे पकडले ते. आणि त्यातून साहेबांना जे ट्रोल केलं जातं त्याच्याकडे कसं पाहता किंवा तुम्हाला काय वाटतं? नाही, साहेबाचं काम चांगले ना. साहेबांनी उलट चांगलं केलंय. धरणं बांधते ते बांधार असं तुमचं सिंचनाची योजना ते चांगलं केलं. आपले खासदार अमोल कोल्हे यांच्याबद्दल काय मत? साहेब आम्हाला बोलले आता दिसलीच नाही. किती दिवस झाले, 10 वर्ष झाले. आज ते आज आलेच नाही. कोणत्या आंदोलनात नाही, काय नाही. देवदत्त निकम यांचं काम कसं आहे? नाही, निकम साहेबांनी आता थोडं लावून धरलंय, पण कारण ते पण त्यांच्याच इच्छात होते. त्याच्यामुळे ते काय आता निकम यांचा स्वभाव कसा आहे? स्वभावाचा काय तो त्यांचा आपला एवढा संपर्क नाही आला त्याच्यामुळे. जनरली बाबा आपण एकमेकाबद्दलचं मत तयार करतो, पाहतो, त्यांचे व्हिडिओ ऐकतो, त्यांचं बोलणं ऐकतो. कसं वाटतं माणूस? म्हणजे वळसे पाटील आणि देवदत्त निकम दोघांमधला फरक काय सांगाल? वळसे पाटला स्वभाव थोडा मावळ आहे आणि यांचं स्ट्रीक आहे, म्हणजे काम करण्याची पद्धत स्ट्रीक आहे. ते असं का जशाच तसे काम वगैरे त्यांचं चांगलं आहे. रमेश येवले माहिती का? रमेश येवले, हा, त्यांचा व्हिडिओ वगैरे येतात. रमेश येवले यांचं काम कसं आहे? रमेश येवल्यांचं काम आर्थिक मदत मोबाईल मध्ये दाखवितात बा, याला मदत केली त्याला मदत केली असं आहे. आणि त्यातून कसं आहे, आमचा गावचा विषय दीडचा असं रोड आहे. लोकांनी उगाच मोकर बदनामी केली बा आमची. डिरीची बदनामी केली? हा, म्हणजे आपले व्हिडिओ वगैरे किंवा असे. पण बारशेचं काम वगैरे चांगले, गावात कोणाला गेलं तर विचारू शकतो, चांगलं काम. काम चांगलं. आता मला सांगा, 2029 वळसे पाटलांची मुलगी किंवा वळसे, देवदत्त निकम आणि रमेश येवले असा तिरंगी सामना होऊ शकतो का? किंवा या तिघांमध्ये उमेदवार उजवा कोण? आता काय आलंय, नेमकी तर पुढची जागा कोणाला जाते तिच्या अवलंबून आहे. पुढची म्हणजे आता जी विरोधी पार्टी समजा तो तरी असतो, आता त्यांचं आता चालू इकडे यायचं. कोणाचं? इंडियामध्ये येण्याचं शरद पवार ते बातमी येतात ना, हो हो. त्याच्यामुळे आता त्याचं नेमके काय होतं. नाही, आपण तालुक्यापुरता विचार करू. देवदत्त निकम, अरुण गिरे, रमेश येवले आणि पूर्वाताई वळसे, चौघांमध्ये उजवा उमेदवार कोण वाटतं? आता काय आलंय, निकम साहेबांनी संपर्क ओळख काम चालवलंय. पूर्वताईचं पण काम चांगलंय, मावळा स्वभाव आहे. आणि येवले पण आता सध्या रेसमध्ये आहे. अरुण गिरे? नाही, आरामगिरीचं काय अजून तसं कोण काय म्हणत नाही. तिघांमध्ये रेस म्हणजे असते. आता ही सगळी मंडळी वळसे साहेबांकडेच होती आणि साहेबांना सोडून गेली. काय हो, म्हणजे काय वाटतं एक शेतकरी, युवा शेतकरी म्हणून? काय होते साहेब, राजकारणाचा पर्पज का झालाय. आज या पक्षात तर उद्या त्या पक्षात, त्याच्यामुळे राजकारणावर बोलायचं म्हणजे आपली इच्छाच नाही राहिली. तालुक्याबद्दल, आपल्या गावाबद्दल आपण नेहमी बोलतो ना. वळसे साहेब एवढे वर्ष मंत्री राहिले, सलग आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्याबद्दल एवढा लोकांमध्ये राग का किंवा नाराजी का? काय होते, लई दिवस सत्ता ज्याच्या काय असली का त्याच्या विरोधात लोक चालतातच. पण साहेबाचं काम वगैरे चांगलं होतं, म्हणजे हा अजून पण चांगलं एक नंबर आहे. पण काय आलं, पक्ष फुटला, लोकांची नाराजी वाढली, कोण या पक्षात कोण त्या पक्षात. आता काय आलं, वळसे पाटलाच्या विरोधात ती पण लोक काय त्याच्या विरोधातलं धरणार ना. आणि या पक्षाचं तुतारीचे काय होईल, याला आपल्या शरद पवारला मानणारे गट तू एका साईडला गेला, त्यामुळे जरा साहेबांना थोडा तिथं फटका बसला. तर रमेश येवले आणि देवदत्त निकम या दोघांमधला फरक काय सांगाल? आता काय होते, रमेश येवले साहेब आता इच्छात आले, तसं देवदत्त निकमचा बऱ्याच दिवसापासून संपर्क आहे त्याच्यामुळं. आणि येवले साहेब आता आलेत आणि आता काय काय गावांमध्ये त्यांचा संपर्क पण नाही एवढा. तुम्ही मगाशी बारकू जगतापांचं सांगत होते, त्यांचं काम खूप चांगलं आहे म्हणाले. मग त्यांच्यावर कारवाई कशी झाली? कारवाईला एसटीने पण ते नव्हतं वाटते ना, काय असं 1-2 पॉईंट कमी होता एसटीने वगैरे. त्याच्यामुळे त्यांनी ते सांगितलं बाईट मध्ये, काय ते मला एवढं तर माहित नाही, पण ते न जास्त असल्यामुळे प्रॉब्लेम झाला. काय भेसळ वगैरे नाही ना? नाही हो, काहीच नाही. तुम्ही वाटलं तर गावात आमच्या एक दिवस या. ते जगताप कुठल्या गावचे आहेत? शिंगव्याचे. तुम्ही कुठले? शिंगव्याचे. तुम्ही मगाशी म्हणाले साहेबांचं काम खूप चांगलं आहे. काय चांगलं आहे म्हणजे काय नेमकं चांगलं आहे? आता काय साहेब, बाजार समिती असेल, आता लोणीला बाजार समिती झाली, मनसर मध्ये झाली,
आणि तुम्ही प्रत्येक गावामध्ये विकास बघा, प्रत्येक गावामध्ये विकास आहे त्यांचा. पण आता एवढं त्यांनी 35 वर्ष काम पण केले त्याच्यामुळं, आणि बांधारे बरेच बांधलेत, त्यामुळं फायदा वगैरे, कारखाना वगैरे तर काम चांगलं आहे. तर रेल्वेचं काल आंदोलन झालं. तुमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये शेजारी शेजारी 2 आंदोलनं पाहायला मिळाली. म्हणजे एक बुद्रुकचं आणि एक खुर्दचं. देवदत्त निकम एका बाजूला आणि वळसे पाटील एका बाजूला. तर तुम्ही असं एकत्र नाही आले तर दबाव कसा पडणार? हा ना, एकत्र जोया पाहिजे होतं. काय होते आता रेल्वे जे जाणार आहे ते सर्वांसाठी जाणार आहे ना, त्यासाठी आंदोलन दोघांनी पण काय होतं, मग वेगळं वेगळं लागत, या पक्षाचे वेगळे त्या पक्षाचे वेगळे, पूर्ण तालुक्यात एकत्र या पाहिजे होतं ना, आंदोलन व्हायला पाहिजे होतं. काय कोणाचं चुकत असेल, निकम साहेबांचं का वळसे साहेबांचं? चुकण्यापेक्षा त्यांनी एकत्र येऊन आंदोलन करायला पाहिजे होतं. हे का हे शेतकऱ्यासाठी आहे सगळं. तुम्ही राजकारण टाइमला राजकारण करा, पण आता आहे ना, आता तुम्ही शेतकऱ्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन आंदोलन करायला पाहिजे होतं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.